पण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं होतं आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळी बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं। आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या। साधे साधे कामं तुम्ही करायचेत समाजानं, अवघड कामं करायला मी आहे ना। तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही। माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती, कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे। याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता। म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं। ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाहीत, पुढे काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही आणि इथून मागे काय केलंय तेही कोणाला माहीत झालेलं नाहीये। त्याच्यामुळे आपण बाप ठरलोत की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं। आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल। म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त शांततेने घ्या। मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे। सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे। म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी राहायचं आहे। मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही, मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं। आपण हे सिद्ध करून दिलंय। करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडलेले आहेत। माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे। आपण सावध नाही आहेत याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत आरक्षण ते मिळालं नसतं। तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध आहे। आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती हे मराठा समाजाने समजून घ्या। म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा। येतोय आज मराठा समाजाला ही नायनाट तर होणार सगळा, त्याचं काय दुमत नाही। हे कोणी पण असो, फक्त एक शब्द देतो, तुम्ही फक्त शांत राहा। त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखवी। सगळा महाराष्ट्र म्हणन आता सुखाचे दिवस आले हो, जिल्हा म्हणन, गाव म्हणन आता सुख आहे हो। समजून घ्या मला काय म्हणायचंय ती। आपण बोलताना म्हणतो ना गावची, राज्याची, जिल्ह्याची, तसं तुम्ही फक्त शांत राहा म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला। म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू, हे नायनाट नक्की करू। म्हणून तुम्ही शांत राहा, माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे। याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं आहे आणि नंतर मी सुरुवात करणार आहे। मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार आहे। मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं सांगणं, मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत, हा विषय सिरियस घ्या। भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय सिरियस घ्या। मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त सिरियस घ्या। वेळ तुमच्याबरोबर पण येणार, त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली
म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे, तेवढं नाही सांगतो की सहज घेऊ नका विषय. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. तो परवडले हो, ते परवडले. डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला.